आज या तहसीलदार कार्यालयावर वेंगुर्ल्यातील तमाम आंबा बागायतदार आणि व्यापारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा देवगड तालुका आंबा बागायतदार आणि व्यापारी संघाचे आम्ही सगळे पदाधिकारी, आमचे अध्यक्ष काका डोके, त्याचप्रमाणे आमचे सदस्य किरण टेंबुलकर, आंबा बागायतदार आणि व्यापारी या ठिकाणी प्रशांत शिंदे, गणेश वाळके आणि इतर काही आमची लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या आंबा बागायतदारांवर मोठं संकट या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या संकटाला सामना करण्यासाठी आणि त्यातनं काहीतरी शाश्वत शासनाकडनं या ठिकाणी मदत मिळवण्यासाठी आपण सगळे शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेलो आहोत। खरं तर देवगडमध्ये आम्ही एक छोटेखानी एक सभा घेतली। त्या सभेला जवळपास 700-800 शेतकरी त्या ठिकाणी जमले आणि त्या सभेचं रूपांतर नंतर मेळाव्यात झालं। त्या मेळाव्याला जवळपास 3500हून जास्त लोक त्या ठिकाणी शेतकरी, आंबा बागायतदार आणि व्यापारी उपस्थित होते। सन्माननीय शेतकरी कामगार संघाचे अध्यक्ष राजू शेट्टी साहेब हे या ठिकाणी उपस्थित होते। राजू शेट्टींच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुक्यातील शेतकरी एकत्र झाले आणि त्या ठिकाणी एक न्यायाची अपेक्षा या आमच्या शेतकऱ्यांना निर्माण झाली आणि त्याच धोरणाने आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात। आम्हाला शासनाकडे आम्ही काही मागण्या केल्या देवगड तालुक्याच्या वतीनं, कदाचित पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्याही त्याच मागण्या आहेत। एकतर आंब्याला शाश्वत हमीभाव मिळाला पाहिजे, त्याचप्रमाणे जी काय नुकसान भरपाई झाली आहे ती तात्काळ पंचनामे करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि त्याचप्रमाणे जे काय आपण सीसी कर्ज, शेतकरी कर्ज ज्या ठिकाणी आंबा बागायतदारांनी घेतलंय त्या आंबा बागायतदारांचे सातबारे त्या ठिकाणी कोरे झाले पाहिजेत। या प्रमुख मागण्या या ठिकाणी घेऊन आम्ही त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी मंत्रालयात देखील त्या दिवशी आमची मीटिंग झाली, परंतु त्या मीटिंगमध्ये कोणत्याही प्रकारचा शाश्वत असा रिझल्ट त्या ठिकाणी आला नाही आणि म्हणूनच आम्ही कलेक्टरांना पत्र दिलं होतं आणि त्या कलेक्टरांच्या पत्रामध्ये आम्ही आमच्या तालुक्याच्या वतीनं मागणी केली आहे की येणाऱ्या अधिवेशनात अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्याला 6 तारखेपर्यंतचं अल्टिमेटम आम्ही त्यांना दिलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला शाश्वत असं पॅकेज या ठिकाणी जाहीर झालं पाहिजे आणि ते जाहीर नाही झालं तर येणाऱ्या 12 तारखेला तहसीलदार कार्यालयावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सगळ्या आंबा बागायतदारांच्या वतीनं आम्ही आंदोलन या ठिकाणी छेडणार आहोत आणि ते जर नाही त्याच्यातलं पण काही निष्पन्न नाही झालं 8 दिवसाची पुढे मुदत देणार आणि त्या मुदतीत जर काही नाही झालं तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही मुंबई गोवा हायवे जाम करणार। ह्या पद्धतीत आम्ही तहसील कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे। मला